तो हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसं आहे, स्वागत आहे परत आपल्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो होतो चतुर्मुखला शिव मंदिरात. तर काही सगळ्याला घेतलं आपण फ्रेंड ये बघा. तेव्हा दोघं आपल्या गाडीवर आहे, बाकीचे सगळे एका गाडीवर आहे. तर काय आम्ही लागलो हायवेला, मुंबई बेंगलोर हायवेला लागलो आम्ही. मग काही असं सण काय लागलो गाडीने पळवायला लागलो. मग काय असं सुंदर वातावरण एन्जॉय करत करत आम्ही चाललो आहे पुढं. तर तुम्ही पण बघू शकता कसलं भारी वातावरण आहे, कसलं सुंदर नाजर आहे. त्यातर गाड हिरवगार डोंगर सगळीकडं. मग काय आम्ही आलो इथं कात्रजच्या बोगद्यापाशी. मग हे बघा, चला तुम्हाला बोगद्याच्या आत गेले ते पण तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय कसं नाही. सगळे नाजरे दाखवतो मला माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण भारी वाटणं आपलं ब्लॉग बघायला. आपण चतुर्मुखला चाललो आहे, तिथलं अख्खी शिव मंदिरातलं तुम्हाला सगळे दाखवतो, कुठनं जायचं कसं. तर काय सगळे दाखवतो. मग काय असं बोगद्यात आलो, बघा बोगद्यातनं आपलं हळूहळू पुढे निघालो. तर तुम्ही पण बघू शकता बोगद्यातून आपण निघलो जसं तसंच आपण गावात लागलो. बोगद्याचं निघलं पहिलं टर्नच आहे. तिथनं आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही कुठनं टर्न मारायचे ते. पण बोगदं जसं संपलं ना, पहिलं टर्नच आहे आपल्या. तिथनं टर्न मारून आपण गावात आलो. गावात बघा असं फुटलेलं रस्त्याच्या. तर काय आम्ही असं तुटलेलं रस्ता खरबडीतनं गाडी हळूहळू घेता पुढं आलं आहे. मग काही चाललो आहे, बघू शकता तुम्ही पण कसला रस्ता आहे. असा रस्ता दिसलं ना समजून जायचं आपण बरोबर रस्त्याने चाललो आहे. तर काय आपण चाललो होतं, मग बघू शकता तुम्ही पण. मग काय पुढे गेलं की रस्ता थोडंसंच तुटलेलं रस्ता आहे गावात नाही का. मग त्याच्यानंतर आपलं सगळे रस्ते चांगलं आहे, कुठं असं खराब रस्ता नाही, सगळे बाहेर रस्ता आहे. त्याच्यानंतर आम्ही लागलो घाटात. घाटात चढायला लागलो आहे. चला तुम्हाला दाखवता की व्हिडिओ कसं आहे कसं नाही. असं सुंदर डोंगर नजारे सगळे व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चाललो आहे नाही का. तुम्ही पण बघू शकता कसलं भारी नजर आहे, कसं आहे कसं नाही. सगळीकडे डोंगर हिरवगार, कसलं भारी वातावरण, कसं भारी वाटत असेल. तुम्ही पण विचार करून बघायचं नाही का. मग काय असं हळूहळू पुढे चाललो आहे बघा. पुढं आल्यानंतर बघा कसं खाई आहे बघा. इथनं कोणी जर गेलं तर परत येणार पण नाही, वर येणार पण नाही. मग काय असं बघा सुंदरसं ढगाळ असं एन्जॉय करत आम्ही चाललो आहे पुढं. तुम्ही पण बघू शकता नाही का कसं आहे कसं नाही. तर काय तुम्हाला चला दाखवतो मी पूर्ण आपलं ब्लॉग कसं आहे आणि कसं नाही. तर काय त्याच्यानंतर आम्ही घाटबीट पार केलं. मग आलो इथं शिव मंदिरापाशी. हे बघा दिसतं का तुम्हाला शिव मंदिर. मग काय तुम्ही पण बघू शकता. आता आलो आहे आपण तर मंदिरापाशी. हे बघा बाहेरनं कसलं भारी मंदिर दिसतंय कसं आहे. सगळीकडे झाड वगैरे लावलं आहे, असलं भारी नजर आहे. तुम्ही पण एकदा येऊन बघा, तुम्हाला कसं वाटते कसं नाही. तर ते पण कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मग काय इथं आलो आपण गाडी पार्क करायला. हे बघा तर मंदिरासमोरच पार्किंग केले सगळ्यांनी. मग काय इथं पार्क केलं. हे बघा फ्रंट साईडने कसं दिसतं समोरने. मग काय चला आता आतनं तुम्हाला सगळे दर्शन दाखवतो नाही का. इथं आमचं झालं गाडी पार्क. मग म्हणलं चला पब्लिकला पण आमचं दर्शन द्यायचं नाही का शिव मंदिरातलं. मग काय आपण घेतलं कॅमेरा केलं चालू, मित्रांना बनलं चला आपल्या ब्लॉग झालं चालू. तर काय चप्पल काढलं. मग आता आलो. मग पहिलं नंदी महाराजाचं दर्शन केलं. आणि नंदी महाराजाचं समोरच असं त्रिशूल आहे, तुम्ही बघितलं असेल रील्समध्ये ते त्रिशूल. मग काय तुम्हाला पहिले नंदी महाराज दाखवतो. नंदी महाराज दाखवल्यानंतर आपण चला पुढचं पण सगळे तुम्हाला व्ह्यू दाखवतो नजारा कसं आहे कसं नाही. मग हे काय समोर बघा त्रिशूल. हे आपलं मंदिर चांगलं आहे, वातावरण निसर्गात खूप छान मंदिर आहे. इथं तुम्ही एकदा येऊन भेट द्या मंदिरला. कसं वाटते कसं नाही तुम्हाला हे कॉमेंट करून पण सांगा. इथं साईडलाच त्रिशूल आहे. मग काय आम्ही म्हणलं चला मंदिरात देऊ दर्शन घ्यायला महादेवाचे. मग काही पाय पडत चाललो आम्ही पुढं. आत आल्यावर इथं बघा इथं पण एक नंदी महाराज आहे. चला मग आज तुम्हाला दर्शन दाखवतो. इथं नंदी महाराजचं पाय पडलं आणि ते वाजवलं. बघा इथंच बघा आपलं मंदिर कसलं भारी मंदिर आहे, शांत. तर कोणाला शांती पाहिजे असं नाही, इथं येऊन मंदिर तर आरामचं बसावं. अख्खी मन शांत होते, शांती वाटते. मग काय इथं पाय पडलो आम्ही. हे बघा अख्खी मंदिर दाखवलं तुम्हाला. मग चला आता तुम्हाला मंदिरच्या बाहेरनं दाखवतो. हे बघा आपल्या महादेवाचं दर्शन झालं असेल तर कॉमेंट करून सांगा. मग बाहेर आल्यावर हे बघा असं बारीक मंदिर आहे सगळ्यांची. मला तर माहीत नाही पूर्ण आहे मंदिरचं जे काय आहे कहाणी काय नाही. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगितलं आहे तुम्हाला. बाकीचं तुम्ही नाही का तिकडनं तुम्हाला माहितीच होईल इथं आलं की काय आहे मंदिरचं काय नाही. तर तुम्ही एकदा नक्की येऊन बघा. इथं मंदिरचं जस्ट मागे एक पिंड आहे, तिथं आम्ही गेलो पिंडापाशी. हे बघा मंदिरचं मागणं असं सीन आहे. हे बघा तुम्हाला दिसू शकतं. मग काय पुढं चाललं आहे बघा. इथं हे झाडापाशीच पिंड आहे. मग काय इथं आधी एकदा पूजा करत बसलो होतं. मग आम्ही पण आलो थांबलो इथं. पहिलं पाय पडून घेतलं
मग लागलो आता फोटो काढायला. तर चला तुम्हाला दाखवतो यांची माझं मज्जा मस्ती. फोटो काढत बसले कसं, तर तुम्हाला दाखवतो. पहिलं आपलं नेलं भाई, हे बघा पोज बीज द्यायला लागलं. हे तर आलं पहिलं मांजर संग खेळायला लागलं. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा काळ आहे आपला. मग काय यांचं झालं फोटो काढून, मग दुसरं लागलं लाईन फोटो बिटो काढायला थांबलं. मग काय आपलं परत यांचं दाखवलं तुम्हाला. बघा कसं यांची मज्जा मस्ती चालली. हे बघू शकता तुम्ही यांचं फोटो बिटो काढण्यात कसं आहे, असलं भारी नजर आहे झारं बिरं. मग काय आलं पुढं मग लागलं यांची उचकी. चला तुम्हाला पण दाखवतो यांचं उचकी. इसकी माका घे ना ह्यांच्या आईला जाऊ बघ. हार्याडीच होतं पिंजरा मग बुडला पहिलं हा बघा. तर तुम्ही बघितलं असं मंदिरात आलं तरी पण यांचं तोंड काही बंद होत नाही. सेवाळे चालूच असतं. हे तर कधी काही सुधारणार नाही. तर चला आपण आपलं ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्हाला सगळे मंदिर दाखवतं कसं दिसतं कसं नाही. हे बघा सगळे तुम्हाला मंदिर दाखवतं टू झेड मंदिर कसं दिसतंय कसं नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आणि लाईक पण करा. तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही, लाईक करत नाही, सबस्क्राईब पण करत नाही. असं व्हिडिओ बघून फक्त जातो तुम्ही. हे बघा इथे एक असं पाण्याचे हे काही ते मला पण नाही माहीत काय आहे ते. तर काय यांचं झालं फोटो शूटिंग. हे बघा कसं चालू आहे यांचं फोटो शूटिंग. व्हिडिओ रील्स चालू झालं यांचे चालू. मग काय चाललं म्हणलं तुम्हाला पण दाखवतो यांचे काय चाललं काय नाही. मग काय तुम्ही पण बघू शकता. तुम्हाला मी नजर दाखवतो यांचं काय. मग बाहेर आल्यानंतर एक असं घेतलं व्हिडिओ. हे बघा मंदिरचं बाहेरनं कसं दिसतं कसं नाही. तर काय आम्ही घेतलं गाडी. मग चाललं पुढचं लोकेशन होतं बघा. फोटो काढायला यांना फोटो काढायचं होतं. म्हणलं चला मग जाऊ फोटो बिटो काढू. मग इथं आलो हे बसलं फोटो काढत आणि मी बसलो यांचं मस्किरीचं नाही का व्हिडिओ काढत. मग काय यांचे बघा कसं चाललं यांचं फोटो काढत. तर चला तुम्हाला कंटिन्यू करू आपलं ब्लॉग. तर तिथनं फोटो काढून झालं की पुढचं लोकेशनवर आलं. इथलं आलं की जरा आंधळं आलं तरी बघा कसलं भारी नजर होतं. मग काय इथं आलो तर इथं पण यांची झालं फोटो शूटिंग रील्स काढण्यात ते वेळ जात होतं. मग काय इथं लावलं यांनी पण गाडी बिडी. हो बघा काय करतंय. मग काय इथं चतुर्मुख मंदिरचं थोडंसं मागं नाही का तर पहिलं डोंगर आहे घाट चढताना तिथं आहे. तिथं थांबलो आम्ही. फोटो बिटो शूटिंग चाललं यांची. मग शूटिंग झाल्यानंतर म्हणलं चला आता घराकडे निघू. मग काय निघालो आम्ही घराकडं. मग रस्त्यात येताना आम्हाला बघा साप दिसलं. तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये साप कसं होतं. तर हे बघा साप कसं आहे. हे तर एक बारीक साप दिसला आम्हाला. हे बघा शकता मी गाडीवर बसून लाईट मारत होतं आणि हे व्हिडिओ काढत होतं आपल्या नेल्या. मग काही साप बीप दाखवलं. म्हणलं चला बारीक साप आहे जाईन. काही कुठलं होतं मला पण नीट बघितलं नाही मी आणि मला कळलं पण नाही कुठलं साप आहे कुठलं नाही. तर काय आपण बघितलं. चला म्हणलं जाऊ आता. सापाला सोडून दिलं तिथं साईडला करून काठीने. मग आम्ही निघालो. म्हणलं रस्त्यावर आहे कसं कोणाची गाडी बिडी गेली त्याच्यावर लोक जीव जाईन एक म्हणून म्हणलं चला साईडला करून देऊ. साईडला केलं सापाला आणि निघालो आम्ही पुढचं घराकडं जायला. तर चला आपले जाऊ घरी. घरी येता खूप अंधार झालं. तेव्हा बघा रस्त्याचं जितकं अंधार दिसतंय. मग घरी जायला आम्हाला किती वेळ लागला. आम्ही कारण उशिरा आलतो घरनं म्हणून आम्हाला उशीर झालं. मग काय तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कसं नाही कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर तुम्ही आपलं ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला कसं नाही ते पण कॉमेंट करून सांगा. नाही का आवडतं का नाही ते पण सांगा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.